त्यांचं लगीन फेल आहे, चहाचा धंदा फेल आहे, गुजरात मॉडेल, नोटबंदी, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी, जीएसटी आणि आता योगी और मोदी का एक ही नारा, योगी और मोदी एक ही नारा, ना घर बसा हमारा ना बसने देंगे तुम्हारा। आगे आगे देखिए होता है क्या। आता तर बेलवर आहेत, आता केस चालणार आहे। खरं म्हणजे नाशिककरांनी हुशारी केली। मागच्याच वेळेस गोडसेंना निवडून दिलं, मागच्या वेळेस यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं असतं तर 2-3 वर्ष निवेदन घेऊन जेलमध्येच जावं लागलं असतं। तुरुंगात मला त्याची मला खंत नाही। शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत जातीयवादी महंत काय आणि समतेचे सामंत हे नाशवंत नाही। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी थांबण्यास आता उसंत नाही। पुन्हा उठेन मी, पुन्हा उठेन मी, झेप घेईन मी, पुन्हा उठेन मी, झेप घेईन मी। गोर गरीब जनतेचा होईन हनुमंत मी, होईन हनुमंत। मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटतं, काय जोरदार भाषण करतो, हाऊ 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 हाऊ, जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही। आणि काय सांगतात, मला जेलमध्ये टाका, मी जेलमध्ये जायला तयार आहे, मला यांनी जेलमध्ये टाकलं। अरे भुजबळ साहेब, तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून नाही जेलमध्ये टाकलं, भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून। म्हणजे तुम्ही ठरवलंय का, जसं मला ठरवून तुम्ही अरेस्ट केलं तसं आणखीन काहीतरी व्यवस्था केलेली का कायमस्वरूपी जे अटकवण्याची? पण तुम्ही जे सांगतात की ते तुरुंगात परत जाणार आहेत, तुम्ही सांगणारे कोण? म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे का? आणि मी तुमच्या या दादागिरीला आणि या दबावाला भीक खालीत नाही। भारताच्या स्वातंत्र्याला जेलमध्ये गेले नाही, महाराष्ट्रातल्या गरिबांना जेलमध्ये गेले नाही, तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकला। महाराष्ट्राचा पैसा हा तुम्ही तुमच्या पैशावर टाकला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं आणि तुम्ही सुटले नाही ना, जेलमध्ये राहायला 3 वर्षांमध्ये होता, जेलमध्ये राहायला। सगळे जरा बोलताना आपण कोणावर बोलतोय, काय बोलतोय, किती बोललं पाहिजे? बीजेपीचे नेते सांगितल्याशिवाय ईडी जात नाही। बीजेपीच्या नेत्याने सांगितलं की याची ईडीची नोटीस गेलेली आहे, परंतु हा बीजेपीमध्ये आलेला आहे, आता याच्यावर कारवाई नाही, म्हणजे याच्यावर कारवाई नाही। याच्याला नोटीस दिलेली आहे, परंतु तो आता आमच्या बाजूने भाषणं करतो आहे, मग आता याच्यावर कारवाई नाही। पण आमच्या विरुद्ध हा सारखा बोलतोय ना, बोंबलतोय ना, बस याच्या विरुद्ध कारवाई कर, म्हणजे ते सांगतील त्याप्रमाणेच सगळी कारवाई होते। एकच आहे, भाजपमध्ये गेलं का मग सगळे प्रश्न। ते आमच्या हर्षवर्धन पाटील बोलले, बरं झालं हो मी आलो इकडे भाजपमध्ये, आता रात्रीचा कोणी दरवाजा खटखटत नाही, म्हणजे तिकडे गेल्यानंतर सगळं काही बंद होतं। याची सुलभता, आपण जसं आता बालभारती पहिलीचं पुस्तक बघा, आता पहिलीमध्ये आपण काय कसं शिकवतो, सुलभता यावी म्हणून आई कमळ बघ शिकवतो ना, म्हणजे दादा कमळ बघ छग, नाही बघा ना, छगन छगन कमळ बघ, हे मी नाही हे लिहिलंय सुलभता येण्याकरता।